हॅलो 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 10वीची परीक्षा दिली आहे आणि रिझल्टचा वाट बघताय तर लक्षात ठेवा, रिझल्ट लागण्याआधी तुम्हाला क्लास 11चं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. आता ते का आहे हे तुम्हाला सांगतो, पण त्याच्या आधी मला कमेंटमध्ये तुम्ही 11वीला रजिस्ट्रेशन केलं आहे की नाही हे मला पक्क सांगा. त्याच्यासोबतच तुम्हाला 11वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ कोणते कोणते सब्जेक्ट घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचा ग्रुप कोणता असणार आहे, पीसीबी असणार आहे, पीसीएम असणार आहे, पीसीएमबी असणार आहे, आर्ट्स असणार आहे, कॉमर्स असणार आहे, हे मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. आता बघा, सध्या जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये, त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, ज्यांचा फॉर्म लॉक झाला नाही, त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, सध्या आपण या वेबसाईटवर आहोत, mahafigcadmission.in या वेबसाईटवर. पोरांनो, ही वेबसाईट का महत्त्वाची आहे? कारण गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र राज्य शासनानं 11वी ॲडमिशन ऑनलाईन कंपल्सरी केलेलं आहे. तुम्हाला ऑफलाईन ॲडमिशन भेटणार नाही, कितीही प्रयत्न केले तरी भेटणार नाही. गेल्या वर्षी 3.5 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते, त्याच्यामुळे त्यांना उशिरानं 1.5 महिना वेट करावा लागला होता ॲडमिशनसाठी, आणि ते सुद्धा ऑनलाईन ॲडमिशन. ऑफलाईन ॲडमिशन दिलं जात नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, सर अजून रिझल्टही आला नाही. जर आपण रिझल्ट विंडोवर गेलोत, हे ना, मुखपृष्ठावर जर गेलोत, त्याच्यामध्ये जर आपण विद्यार्थी लॉग इनमध्ये गेलोत, त्याच्यामध्ये जर आपण निकाल या क्षेत्रामध्ये गेलोत, SSC निकालमध्ये आलोत, तर असं सांगतं की रिझल्ट अजून लागलेला नाहीये. मग रिझल्ट अजून लागलेला नसताना ॲडमिशन कशासाठी चालू आहे? तर पोरांनो, लक्षात ठेवा, गेल्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत ॲडमिशन्स गेले होते. त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनानं हे रजिस्ट्रेशन आधीच सुरू केलं आहे. रिझल्टच्या आधी जर आपण वेबसाईटवर आलो तर आपल्याला एक नोटिफिकेशन दिसेल, विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता संपेल. अजून आपल्याकडे फक्त 8 दिवसाचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. यावर्षी 16 लाख विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली होती. मात्र जर आपण विचार केला तर फक्त 3,84,358 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. सो मुलांनो, अजूनही तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करा. रिझल्ट लागण्याआधी रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी आहे. भलेही तुम्हाला 11वीला जायचं नसेल, डिप्लोमाला जायचं असेल, तरी सुद्धा रजिस्ट्रेशन करून घ्या. कारण नंतर रजिस्ट्रेशन्स होत नाहीत आणि नंतर फॉर्म 2 एकदा भरायला सुरू झाला त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळं फॉर्म 1 तुम्हाला कसा भरायचा आहे, तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशनवर जायचं आहे, इथे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुमचा नंबर किंवा बोर्ड टाकल्याच्या नंतर आपोआप ही सगळी माहिती फिल होते. एक छोटीशी फीस आहे, ती फीस भरायची आहे. काही डॉक्युमेंटेशन आहे ते करायचं आहे. एकदम खूप सोपा फॉर्म आहे. लॉक होत नसेल तर काही दिवसामध्ये लॉक व्हायला सुरुवात होईल. पण जर अजूनही फॉर्म भरला नसेल तर भरा, कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता सगळ्यात महत्त्वाची मला एक दुसरी गोष्ट सांगायची होती, ती म्हणजे काय, तर पोरांनो, रिझल्ट लवकरच लागणार आहे. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आपल्याला 11वीला आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आणि याच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत स्वराज बॅच फॉर MH क्लास 11. तुमचं 11वी बोर्ड पूर्णपणे आम्ही याच्यामध्ये शिकवणार आहोत. त्याच्यासोबतच MST CET ची बॅच सुद्धा याच्यामध्ये आहे. हे सगळे टॉप फॅकल्टीज ज्यांनी तुम्हाला 10वीमध्ये शिकवलं तेच तुम्हाला 11वीमध्ये शिकवणार आहेत. आणि 500 पेक्षा जास्त लाईव्ह सेशन्स, डाऊट क्लास, क्लास नोट्स, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत फक्त 1999 रुपयामध्ये. 21 एप्रिल रोजी ही बॅच सुरू झालेली आहे. लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जा आणि रजिस्ट्रेशन करायला विसरू नका. त्याच्यासोबतच कॉमेंट बॉक्समध्ये एक अशी लिंक आहे जी तुमच्या रिझल्ट संदर्भातली आहे, त्याच्यावर क्लिक करायला विसरू नका, कारण तुम्हाला एक खूप मोठं सरप्राईज भेटणार आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.